ज्याचा उद्देश आहे की मागचे 15-20 दिवसांमध्ये पुणे विभाग आणि बारामती विभाग या दोघांमध्ये जे लोकल पोलीस स्टेशन आणि LCBची टीम त्या स्थानिक गुन्हे शाखा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन ज्याच्यामध्ये बारामती विभागासाठी गणेश बिरादार साहेब ॲडिशनल SP आणि ॲडिशनल SP पुणे ग्रामीण विभाग जे आहे त्यांनी जे कारागिरी केली आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपण इथे एकत्र झालोय। लोणावळा शहरामध्ये मागच्या 15-20 दिवसांमध्ये 2 सेन्सिटिव्ह महिला विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते। लोणावळा ग्रामीणमध्ये सुद्धा एक असा गुन्हा दाखल झाला, नंतर लोणावळा शहरामध्ये थोडे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला। हे आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन खूप चांगले पद्धतीने तपास करून 24 तासात ते आत ते दोघे गुन्हे उघडकीस आणले। त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि स्वतः ॲडिशनल SP चोपडे साहेब तिकडे भेट देऊन बसून ते गुन्हे उघडकीस आणले होते। त्याच्याबरोबर शिरूर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक दरोडा गंभीर स्वरूपाचा घडला होता, ज्यामध्ये सिनियर सिटीजन्सला मारहाण करण्यात आली होती आणि त्यात ते जे आरोपी होते त्याला गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर अटक झाल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की जालना जिल्ह्यात ते आरोपी होते। ते आधी मोकामध्ये त्यातून काही आरोपी आत होते, त्याचे खूप सारे गुन्हे दाखल होते। आता सुद्धा बेल आउट झाल्यानंतर त्यांनी 6 गुन्हे वेगवेगळे जिल्ह्या अकोला जालना वेगवेगळ्या जिल्ह्यात केले आहे, नगरमध्ये केले आहे, ती सुद्धा उघडकीस आणली आहे। त्यासाठी टीमचं खूप खूप अभिनंदन। तसंच बारामती विभागामध्ये आता रिसेंटली एक घटना जी आहे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घडली होती, ज्यामध्ये एका इस्माने एका मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मूर्ती आहे त्याची तोडफोड करून विटंबना केली होती आणि 2 दिवसापासून आमची टीम त्याचे मागे होती। स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस स्टेशनची टीमला सोबत घेऊन गणेश बिरादार ॲडिशनल SP बारामती आणि त्यांची टीमने शोध लावला। त्या शोधेतून तो जे आहे समता काल रात्री ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना कमी दारू वगैरे पुरवली होती, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेला आहे। त्याच्या विरुद्ध सुद्धा कायदेशीर जे स्ट्रिक्ट कारवाई केली जात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे। जसा त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांनी कोणत्याही rumors आणि अफवावर विश्वास न करता त्यांनी जे पोलिसांवर विश्वास ठेवायचे आणि त्यांनी जे कामगिरी केली आहे त्याचा तपास जे आहे ते प्रामाणिकपणे चालू आहे। त्याचबरोबर दौंड आणि यवत या दौंड आणि इंदापूर या 2 पोलीस स्टेशनमध्ये एकूण मिळून घरफोडी आणि जबरी चोरीचे 42 गुन्हे जे आहे ते बारामती विभागाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाने एकत्र मिळून उघडकीस आणले आहे। त्यामधून जे काही गुन्ह्यामध्ये मुद्देमाल रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आणि इतर गुन्ह्याचे मुद्देमाल रिकव्हरीसाठी प्रयत्न त्याचे चालू आहेत। थँक्यू।